गुड मॉर्निंग। आज मी बनवत आहे मॅगी। त्यासाठी सर्व साहित्य मी कापून घेतलेलं आहे। गॅस पेटवला, गॅसवर कढई ठेवली, एका साईडला मी गरम पाणी तापण्यासाठी ठेवलेलं आहे। कढईमध्ये तेल टाकलं, तेलामध्ये जिरं टाकलेलं आहे। जिरं थोडंसं तडतडलं, त्यामध्ये हिरवी मिरची टाकली। हिरवी मिरची आणि जिरं हे तेलामध्ये फ्राय होते। त्याचबरोबर मी थोडासा लसूण चॉपिंग करून घेतला होता, तो देखील टाकलेला आहे। त्याच्यानंतर मी थोडा कांदा कापलेला होता, कांदा टाकलेला आहे। कांदा, हिरवी मिरची, लसूण हे सगळं कढईमध्ये फ्राय होत आहे। त्याच्यावर थोडंसं मीठ टाकलेलं आहे, कारण की मिठाने ते लवकर तळलं जातं। आता त्याच्यामध्ये मी शिमला मिरची आणि टोमॅटो हे दोन्ही टाकलं आणि त्याचबरोबर मी कॉर्न आणि वाटाणा तोही टाकलेला आहे आणि थोडंसं वाफ देण्यासाठी ठेवलेलं आहे। आता मी इकडे मॅगी फोडून घेत आहे आणि मी 3 मॅग्या बनवण्यासाठी घेतलेले आहेत। मॅगी फोडून त्यातले मसाले मी बाजूला काढून ठेवलेले आहेत। त्याचबरोबर इकडे ते सारे फ्राय होत आहे। आता मी पाहू शकता तुम्ही, थोडंसं वाफ आलेली आहे, त्याच्यामुळं ते आपलं शिजून झालेलं आहे। त्याच्यावर मी थोडंसं मीठ, हळद आणि चमचाभर लाल तिखट टाकलेलं आहे आणि ते सारं परतून घेतलेलं आहे। त्याच्यावर आता मी मॅगीचे जे मसाले आहेत ते फोडलेले टाकत आहे। अशा प्रकारे मॅगीचे मसाले टाकल्यानंतर छान असा खमंग वास सुटलेला आहे आणि त्याचबरोबर थोडंसं मीठ मी मागाशी टाकलं होतं आणि आता थोडंसं मीठ टाकलं आणि उकळून घेतलेलं पाणी हे त्याच्यामध्ये मी ॲड करत आहे, कारण की पाणी थोडंसं उकळलं की मॅगी पटकन शिजते। आणि आता मी सर्व कापलेल्या ज्या मॅग्या होत्या फोडलेल्या त्या सगळ्या मी टाकलेल्या आहेत आणि त्याच्यावर कढईवर झाकण ठेवून शिजवत ठेवले। कमीत कमी 5 मिनटं लागतात मॅगी शिजायला, कारण की त्याच्यामध्ये भाज्या पण असतात। आणि अशा प्रकारे आपली मॅगी थोडी उकळलेली आहे आणि आता पाहू शकता आपण, ही मॅगी छान प्रकारे आपली मस्त शिजलेली आहे। कलरही छान आलेला आणि मी ताटामध्ये सर्व केलेली। चला या खायला।